वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा हे आपण समजून घेणार आहे। बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपण ज्या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन केलं होतं त्या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायची आहे। वाटलं त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी, बघा इथे समोर तुम्हाला ॲप्लिकेशन आय डीने पासवर्ड दिसतो, तो पुटअप करायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे। बघा, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ते ओपन होते। तुम्ही जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल ते क्वालिफिकेशन इथे मेन्शन केलेलं असतं। 12th असेल किंवा आय टी असेल ते तिथे तुमचं ते मेन्शन केलेलं असेल। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला इथे खाली स्टार्ट फिलिंग दिसतंय, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉइन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे। त्या लिंकથી तुम्ही डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता। बघा, आता आपण ऑप्शन फॉर्म फिल करायला सुरुवात करू। सिम्पली काय करायचं, स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करा। मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला इथे कुठला डिप्लोमा सिलेक्ट करायचा त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। कुठला डिप्लोमा तुम्हाला इथे पाहिजे, कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। आता इथे फक्त मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो। इथे समजा मी इथे सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट करतो। अजून वाटल्यास एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल किंवा मेकॅनिकल ॲडमिशन घ्यायचं म्हणून ते सिलेक्ट करतो इथे। बघा, तुम्ही ते सिलेक्ट करू, जो कुठला तुम्हाला पाहिजे तुम्ही ते इथे सिलेक्ट करू शकता। मेकॅनिकल, बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग दोन सिलेक्ट केलेत मी इथे। त्यानंतर खाली बघा, सिलेक्ट द इन्स्टिट्यूट टाईप। आता गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट पाहिजे, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे, अनएडेड म्हणजे प्रायव्हेट, आणि युनिव्हर्सिटी मॅनेज म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीवाले। आता इथे मी गव्हर्नमेंट सिलेक्ट करतो आणि अनएडेड म्हणजे प्रायव्हेट सिलेक्ट करतो। तुम्हाला जसं पाहिजे तसं सिलेक्ट करू शकता। आता इथे ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस दोन्ही सिलेक्ट करतो, कारण काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट इथे ऑटोनॉमस आहेत आणि काही इथे नॉन ऑटोनॉमस आहेत। नॉन ऑटोनॉमस म्हणजे जे प्रायव्हेट आहेत सगळे ते ऑलमोस्ट नॉन ऑटोनॉमसच आहेत। एखाद दुसरं प्रायव्हेट कॉलेज इथे ऑटोनॉमस झालेलं आहे। ऑटोनॉमस म्हणजे काय, का त्यांना तिथे स्वायत्ता दिलेली आहे काम करण्यासाठी। आता इथे दोन्ही सिलेक्ट करा तुम्ही, मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी। त्यानंतर बघा, तुम्ही इथे कुठल्या रिजनमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। आता समजा मला इथे ठाणे रिजनमध्ये ॲडमिशन घ्यायचं, तुम्ही इथं मुंबई रिजनमध्ये सगळं सिलेक्ट करू शकता, किंवा मी एक्झाम्पलसाठी पण ठाणे रिजन घेतो म्हणजे जास्त गडबड होणार नाही। बघा, इथे मी ठाणे रिजन सिलेक्ट केलं। बघा, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो, ओके केलं। बघा, आता इथे मला कॉलेजची नावं आलेली आहेत। ठाणेमध्ये जेवढी कॉलेज आहेत सगळ्या कॉलेजची नावं आलेली आहेत। तर मी आता माझ्या ब्रांचनुसार इथे समजा एक्झाम्पलसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट करतो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट करतो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करतो। तर कुठलं प्रायव्हेट कॉलेज इथे मी सिलेक्ट करत नाही आहे, गव्हर्नमेंटचेच कॉलेज इथे सिलेक्ट केलेले आहेत मी। तुम्ही वाटल्यास बघा, प्रायव्हेट कॉलेजची नावंसुद्धा आलेली आहेत, ते सुद्धा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती इथे क्लिक करा, ओके। सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा, ओके केल्यानंतर बघा, फॉर्म इथे तुमचा प्रोसीड होतोय। बघा, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ते इथे आलेले आहेत। आता त्यांचा तुम्हाला तर रँक डिसाईड करायचं आहे, म्हणजे 1 नंबरला कोण पाहिजे, 2 नंबरला कोण पाहिजे, 3 नंबरला कोण पाहिजे, 4 नंबरला कोण पाहिजे। बघा, असे तुम्ही मिनिमम 1 ऑप्शन आणि मॅक्सिमम 300 ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। आता मी एक्झाम्पलसाठी इथे 4च ऑप्शन घेतलेले आहेत। आता समजा मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग 1 नंबरला पाहिजे, मग इथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं। इथे बघा, राईट साईडला ॲरो दिसतोय, त्या ॲरोवरती जस्ट क्लिक करायचं। बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगवरती गेलं, नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मला सेकंड नंबरला पाहिजे। त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये 120चा इंटेक आहे, म्हणून 2 सिव्हिल इंजिनिअरिंग आणि 2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग तिथे दाखवत आहे। म्हणजे सिव्हिलचा 120चा इंटेक आहे, मेकॅनिकलचा 120चा इंटेक आहे। बघा, अशा प्रकारे बघा तुमचं आलेलं आहे तिथे। मेकॅनिकल इंजिनिअरिंग फर्स्ट नंबरला आलं, नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेकंड, देन सिव्हिल इंजिनिअरिंग थर्ड आणि सिव्हिल इंजिनिअरिंग फोर्थ। त्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा। अजून तुम्हाला समजा चेंजेस करायचे असतील इथे, बघा तुम्ही ॲड चॉईस करू शकता। अजून तुम्हाला कोर्सेस ॲड करायचे, तुम्ही याच्यावर क्लिक करून करू शकता। आता तुम्हाला काय चेंजेस करायचे नाही असं अझ्युम करून मी इथे सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो। बघा, ओके। बघा, ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे अजून सुद्धा तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील, बघा अजून सुद्धा तुम्हाला बघा, इथे सिलेक्ट कोर्स दिलेला आहे, इन्सर्ट चॉईस कोड दिलेला आहे। वाटल्यास तुम्ही परत बॅक जाऊ शकता, किंवा एकदमच तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही सिलेक्ट कोर्स करा, बॅक जा, तुम्हाला जे करायचे। कारण फॉर्म कन्फर्म करण्याच्या अगोदर तुम्ही नंबर ऑफ वेळेस चेंजेस तिथे करू शकता, नंबर ऑफ वेळेस तिथे चेंजेस करू शकता। बघा, इथे सिम्पली काय करायचं, तुम्हाला तुमचा इंटर पासवर्ड करायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तो कन्फर्म करायचा आहे, आणि पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तो OTP फिलअप करून तुम्हाला इथे फॉर्म कन्फर्म करायचा आहे। बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथे फॉर्म फिलअप करायचा आहे। यामध्ये अजून काय डाऊट असतील तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले
भेटेल. थँक यू.